करू. काल आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर घेतलं होतं ना, आज फुल वेव्ह रेक्टिफायर हे घेऊ. स्क्रीन दिसते सर्वांना? मग हाफ वेव्ह रेक्टिफायर आपण कंप्लीट केलं. हाफ वेव्ह रेक्टिफायर जो आहे याच्यामध्ये फक्त एकच डायोड वापरतात आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये फक्त हाफ वेव्ह रेक्टिफायर झालेली असते. रेक्टिफिकेशन करणं म्हणजे काय? एसीचं रूपांतर डीसी मध्ये करणे, त्याला म्हणतात रेक्टिफिकेशन. बघा डेफिनेशन काय घेतली? द कन्वर्शन ऑफ एसी व्होल्टेज इंटू द डीसी व्होल्टेज. द कन्वर्शन ऑफ एसी व्होल्टेज इंटू डीसी व्होल्टेज इज कॉल्ड एज द रेक्टिफिकेशन. त्याला रेक्टिफिकेशन म्हणतात. आणि असं रेक्टिफिकेशन जो सर्किट करतो त्याला काय म्हणतात? रेक्टिफायर हे म्हणतात. डायोडचा उपयोग रेक्टिफायर करण्यासाठी हा केला जातो. आता याच्यानंतर फुल वेव्ह रेक्टिफायर हा बघू. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होतं? फक्त ही जी हाफ वेव्ह आहे हीच रेक्टिफाईड होते. बघा याच्यामध्ये ही निगेटिव्ह हाफ सायकल येत नाही, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल येईल. निगेटिव्ह हाफ सायकल येणार नाही, पॉझिटिव्ह हाफ सायकल होईल. अल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला तो डायोड डी हा फॉरवर्ड बायस मध्ये असतो, नंतर तो रिव्हर्स बायस मध्ये हा येतो. त्याच्यानंतर फुल वेव्ह रेक्टिफायर. बघा फुल वेव्ह रेक्टिफायर याची ही सर्किट डायग्राम. या फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये इथे ट्रान्सफॉर्मर असतो. ट्रान्सफॉर्मरला दोन कॉइल्स आहेत. बघा हा ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल, हा इथून इथपर्यंत हा झाला इथं ट्रान्सफॉर्मर. दोन प्रकार सांगितले ट्रान्सफॉर्मरचे, एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कमी व्होल्टेजचं रूपांतर जास्त व्होल्टेज मध्ये करतो आणि स्टेप डाऊन जास्त व्होल्टेजचा तो कमी व्होल्टेज मध्ये रूपांतर करतो. दोन कॉइल्स असतात ट्रान्सफॉर्मरला. ही एक झाली तर प्रायमरी कॉइल, मी त्याला P1 P2 म्हणतो, आणि सेकंडरी कॉइल आहे तिला म्हटलं S1 S2. ह्या दोन कॉइल्स ट्रान्सफॉर्मरला असतात. या फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये दोन डायोड वापरतात. बघा हा डायोड एक आहे D1 आणि दुसरा डायोड या ठिकाणी इथं D2 आहे. हे डायोड या पद्धतीने कनेक्ट केलेले असतात की त्यांचे हा याला काय म्हणतात आपण? कॅथोड म्हणतो ना, हा कॅथोड आणि हा पण आहे इथं कॅथोड. त्यांचे कॅथोड एकमेकांना कनेक्ट करतात, म्हणजे इथं हे जे कॅथोड आहे त्यांचे कॉमन केलेले असतात. दोन डायोड असतात, दोघांचे कॅथोड कॉमन केले, हे दोघांचे कॅथोड कॉमन केले. आणि त्याच्यानंतर हा जो ॲनोड आहे, हा ॲनोड हे कनेक्ट केलेला इथं सेकंडरीला, AB हे सेकंडरी म्हटलं त्यांनी. याच्यामध्ये सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो, म्हणजे या सेंटर पासून दोन भाग केलेले आहेत सेकंडरीचे. बघा हा सेंटर झाला C, सेंटर दाखवतो सेकंडरी कॉइलचा, आणि याचे दोन भाग केलेले आहेत. सेंटर ट्रॅप ट्रान्सफॉर्मर हा यूज केलेला असतो. आणि that center tap is connected to the common terminal of cathode. कॅथोडचा जे कॉमन टर्मिनल आहे, कॅथोडला कॉमन केलं आणि एकत्र केलं आणि त्याला तो कनेक्ट केलेला असतो. बहुतेक वेळेला तुम्हाला अदर बुक मध्ये जर समजा तुम्ही सीईटीचे पुस्तक जर वापरत असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही डायग्राम अशी पण दिसेल. बघा काही कन्फ्युज व्हायचं नाही. तर ही डायग्राम अशी असेल. इथे हा प्रायमरी कॉइल आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये कोर असतात. ह्या दोन व्हर्टिकल लाईन्स किंवा तीन व्हर्टिकल लाईन काढायच्या, दोन किंवा जास्तीत जास्त तीन काढायच्यात. तर ती कोर दाखवते. हा झाला ट्रान्सफॉर्मर. याच्या दोन कॉइल्स आहेत. या आहे सेकंडरी कॉइल S1 S2 आणि प्रायमरी कॉइल आहे P1 P2. नंतर दोन डायोड यूज केलेले आहेत. हा एक डायोड आहे, याला D1 म्हटलं आपण. अदर डायग्राम तुम्हाला अशी पण दिसेल दुसऱ्या पुस्तकांमध्ये, म्हणून मी तुम्हाला इथं काढून दाखवतोय.
हा एक डायोड आहे D1, दुसरा डायोड आहे या ठिकाणी हा D2. या यांना कनेक्ट केलेले आहेत. तुम्ही लक्ष देतात कधी मला काही माहित नाही, पण मग लक्ष द्या. कॉमन केले बघा कॅथोड, कॉमन इथं कॅथोड केलेले आहेत. त्याच्यानंतर हा सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर म्हणजे सेंटर पासून त्याचे दोन भाग केले असा, याला म्हणतात सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. आणि आता इथं काय केलं, हा कॉमन टर्मिनल आहे ना इथे कॅथोड, त्याच्यामुळे अशी पण डायग्राम तुम्ही इथं काढू शकता. आणि इथं हा लावला लोड रेझिस्टन्स, हा आहे इथं हा लोड रेझिस्टन्स RL त्याला हा म्हटला. अशी पण सिंपल डायग्राम आपण इथं काढू शकतो. तुम्ही आउटपुट याच्या अक्रॉसला घेणार, सारखीच डायग्राम बघा, सेम डायग्राम आहे. तर अशी पण डायग्राम काढली तरी चालते. मला वाटतं काहीतरी एक न्यूज फिरते, तुमची एक्झाम होईल किंवा नाही काही सांगू शकत नाही, पण तुम्ही असं होणार नाही असं याच्यामध्ये राहू नका, होईल. आणि जरी नाही झाली तरी तुमची सीटी तर वगैरे होणार, सीटी असेल, नीट असेल, जे असेल ते होणारच आहे. त्याच्यामुळे इकडे समजा हे नाही झालं तरी तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, त्याच्यामुळे निश्चिंत राहू नका. चला, तरी ते अशी पण डायग्राम आपण इथं काढू शकतो. समजलंय? काही अडचण याच्यामध्ये बघा. बोलत चला ना, हो नाही काहीतरी रिप्लाय देत चला. आवाज नाही येते का? हा, आवाज येतोय ना? तर बघा, तर ही पण अशी डायग्राम आपण इथं काढू शकतो. इन फुल वेव्ह रेक्टिफायर करंट फ्लो थ्रू द लोड इन द सेम डायरेक्शन ड्युरिंग, ठीक आहे, आपण मी अगोदर याला एक्सप्लेन करतो, नंतर पूर्ण वाचून दाखवतो तुम्हाला. तर ही सर्किट डायग्राम आहे. जो एसी ज्याला रेक्टिफाईड करायचा आहे तो एसी हा इनपुटला द्यायचा बघा, प्रायमरी P1 आणि हे प्रायमरी P2. हा एसी हा झाला इनपुट, आणि इकडे तुम्ही काय घेताय तिथे आउटपुट घेताय. आउटपुटला असं पण लिहितात, ओ लिहायचा, ऑब्लिक करायचा, P लिहायचा, किंवा त्याला असं लिहा आउटपुट व्होल्टेज VO. मग जे एसी की ज्याला रेक्टिफाईड करायचं आहे ते ह्या दोन प्रायमरी कॉइलला दिली, तर P1 P2 ला दिली. व्यवस्थित लक्षात घ्या. आता ही थोडीशी इमेज मी वाढवतो, मोठी इमेज करतो. तर अगोदर बघा, हे पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल असं अल्टरनेट असेल ना, ते हे पॉझिटिव्ह हाफ सायकल, त्याच्यानंतर नंतर येणारी तर निगेटिव्ह हाफ सायकल. व्यवस्थित लक्षात घ्या. परत पॉझिटिव्ह हाफ सायकल येईल, त्याच्यानंतर परत निगेटिव्ह हाफ सायकल असेल, याचं अल्टरनेट असेल. परत पुढे पॉझिटिव्ह हाफ सायकल येईल, हे निगेटिव्ह हाफ सायकल येईल. तर असं अल्टरनेट हे घडेल. हे जे इनपुट आहे, हे इनपुट कसं आहे बघा, हे एसी आहे, सिनुसायडल आहे. आता ज्या वेळेला हे पॉझिटिव्ह हाफ सायकल दिले ते बघा, हे पॉझिटिव्ह हाफ सायकल आला, याला हे पॉझिटिव्ह हाफ सायकल आला, त्यावेळेला काय होईल की इथे हा ए पॉझिटिव्ह पोटेन्शियल मिळाला, सी ला निगेटिव्ह पोटेन्शियल आलं, मीन्स ए हा हायर पोटेन्शियल आहे सी पेक्षा, त्याच्यानंतर तिथे असा हा असेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह पोटेन्शियलला, आणि त्याच्यानंतर असेल इथं निगेटिव्ह पोटेन्शियलला. म्हणजे थोडक्यात काय की ज्या वेळेला पॉझिटिव्ह हाफ सायकल ए ला मिळतं, त्या वेळेला ह्या बी ला कोणतं निगेटिव्ह हाफ सायकल मिळतं. समजलंय? मग ह्या वेळेला काय झालं, हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल मिळालं, पी म्हणजे पॉझिटिव्ह पोटेन्शियल मिळालं, आणि हा पी रिजन आहे ना, हा कोण इथं ॲनोड आहे. पी रिजन म्हणजे कोण, ॲनोड आहे. पी ला पी मिळाला, आणि त्याच्यानंतर बघा इथं हे निगेटिव्ह पोटेन्शियल लक्षात घ्या व्यवस्थित, हे निगेटिव्ह पोटेन्शियल, हे निगेटिव्ह पोटेन्शियल, हा निगेटिव्ह पोटेन्शियल हा कोणाला दिला इथं
याला आला बघा, हा असा आला ना, हे निगेटिव्ह पोटेन्शियल असं आलं बघा, हे निगेटिव्ह पोटेन्शियल. म्हणजे इथे हा एन आला निगेटिव्ह पोटेन्शियल, आणि इकडे हा कोण आहे, एन रिजन आहे. एन रिजन म्हणजे कोण आहे, तो कॅथोड आहे. समजला? तर पी ला पी, एन ला एन, याचा अर्थ हा डायोड D1 हा काय झाला, इथं फॉरवर्ड बायस झाला. फॉरवर्ड बायस असेल तर तो कंडक्ट होतो. हे वाक्य मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला परत परत लागणार, तो कंडक्ट होतो. आणि कंडक्ट झाल्यानंतर तो ऍक्ट ॲज द क्लोज्ड स्विच म्हणून तो काम करतो. ऍक्ट ॲज द क्लोज्ड स्विच म्हणजे डायोड D1 काय झाला, इथं कंडक्ट झाला. आणि डायोड D2 बद्दल बघू बघा. डायोड D2 आता याला काय मिळाले, इथं हे निगेटिव्ह पोटेन्शियल मिळालेलं आहे. डायोड D2 ला हे निगेटिव्ह पोटेन्शियल आहे. मग हा झाला इथं एन, हा पी आहे बरोबर, ॲनोड आहे. त्याच्यानंतर हे जे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे, हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल बघा, हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल यास आलं, हे याला मिळाला. इथे आला हा पी, आणि हा कोण इथं एन आहे. पी ला एन, एन ला पी, म्हणजे तो झाला रिव्हर्स बायस. आरबी डायोड D2 काय झाला, इथं रिव्हर्स बायस झाला. आणि रिव्हर्स बायस मध्ये असेल डू नॉट कंडक्ट, कंडक्ट होऊ शकत नाही. ऍक्ट ॲज द ओपन स्विच, ओपन स्विच म्हणून तो इथं काम करेल. आता करंट बघा कसं फ्लो होईल. हे करंट आलं इथे, इकडे करंट येईल, हे करंट असं आलं, हे करंट असं इथे, आणि मग इथे आउटपुट मिळालं बघा. परत एक वेळेला व्यवस्थित लक्षात घ्या, हे जे करंट आहे हे करंट असं फ्लो होत आहे. मोठा एरो घेतला मी, हे करंट असं फ्लो होत आहे. डायोड D2 मधून करंट फ्लो होणार नाही, आउटपुट मिळाला आपल्याला. आणि हे जे आउटपुट व्होल्टेज आहे याचा फॉर्म्युला काय मिळेल मग, आउटपुट व्होल्टेज म्हणजे डायोड D1 मधून वाहणारा करंट, डायोड D1 मधून वाहणारा करंट आणि लोड रेझिस्टन्स, हे मिळालं तुम्हाला आउटपुट. समजलंय? हे इथं आउटपुट मिळाला. म्हणजे ज्या वेळेला हे पॉझिटिव्ह हाफ सायकल जाईल, इकडे साईडला मी वेव्ह पण काढतो इनपुट आणि आउटपुट साठीची. ज्या वेळेला हे पॉझिटिव्ह हाफ सायकल जात आहे तर तुम्हाला हे आउटपुट मिळतंय बघा. हा झाला इनपुट, इकडे येईल हा आउटपुट वेव्ह फॉर्म. हे याचं आउटपुट मिळालं, याला इकडे आउटपुट म्हणावं लागेल, आउटपुट. डायग्राम काढताना अशीच काढायची डायग्राम, अशा व्हर्टिकल लाईन टाकून घ्यायच्या. म्हणजे बघा ज्या वेळेला पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळालं तर पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला आउटपुट मिळालं, पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला आउटपुट मिळालं. याच्यानंतर काय घडेल, ऍट द सेकंड टाइम याच्या वेळेला आउटपुट मिळाला. आता याच्यानंतर काय मिळेल आपल्याला, इथं हे निगेटिव्ह हाफ सायकल येईल इथे. मग हे निगेटिव्ह हाफ सायकलला हे सेकंड टाइमचं बोलतोय, ह्याला इथं निगेटिव्ह हाफ सायकल. म्हणजे आता याला काय मिळेल, इथे निगेटिव्ह पोटेन्शियल आलं ना, म्हणजे इथं निगेटिव्ह पोटेन्शियल आलं. नंतर हा निगेटिव्ह पोटेन्शियल इथं पॉझिटिव्ह असेल, परत निगेटिव्ह असेल, परत हा इथं असेल पॉझिटिव्ह असेल, असं अल्टर करायचं. म्हणजे A is at the lower potential, A is at the lower potential than the C.
अँड बी इज ॲट द हायर पोटेन्शियल, म्हणजे ज्या वेळेला हा निगेटिव्ह असेल तर इकडे काय आला असेल, हा पॉझिटिव्ह आलेला असेल. वरती निगेटिव्ह खाली पॉझिटिव्ह, कारण की आता आपण याच्याबद्दल बोलतोय ना, हा निगेटिव्ह हा याला मिळाला, म्हणजे आता काय होईल, हा निगेटिव्ह पोटेन्शियल याला मिळाला, म्हणजे हा एन ला पी आणि इकडे काय आला, इकडे हा पी आला, पी ला एन. आता काय होईल इथे, हा रिव्हर्स बायस झाला बघा, डायोड D1 रिव्हर्स बायस. नंतर डू नॉट कंडक्ट, तो कंडक्ट होऊ शकणार नाही, आणि ऍक्ट ॲज द ओपन स्विच, तो आता ओपन स्विच म्हणून तो काम करेल. म्हणजे आता डायोड D1 कंडक्ट होणार नाही, म्हणजे आता जो अगोदर हे करंट वाहत होतं, आता हे करंट असं वाहणार नाहीये. समजलंय? नंतर आता इकडे हा पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे, याचा अर्थ हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल ह्या डायोडला मिळालं. इकडे काय बदल होईल, आता हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आला आणि इथे पी ला पी मिळाला, आणि इकडे काय होईल, एन ला एन मिळेल. पी ला पी, एन ला एन, याचा अर्थ डायोड D2 हा झाला फॉरवर्ड बायस, FB फॉरवर्ड बायस मध्ये आहे. नाउ इट विल कंडक्ट अँड ऍक्ट ॲज द, काय म्हणून ऍक्ट होईल तो आता इथं, क्लोज्ड स्विच म्हणून तो काम करेल, ऍक्ट ॲज द क्लोज्ड स्विच. आता करंट कसं फ्लो होईल बघा, आता करंट कोणामधून फ्लो होतोय, फक्त डायोड D2 मधून करंट फ्लो होईल. तर हे करंटच आलं, हे करंटच जात आहे, करंटची डायरेक्शन बदललेली नाही, करंट Q कडून R कडेच फ्लो होतोय. आता आपण पाथ जर बघितला तर या वेळेला पाथ कोणता असेल बघा, इथून सुरुवात करून आपण, तर याचा जो पाथ आहे, हा पाथाला B पासून सुरुवात झाली बघा, B, नंतर डायोड घ्यायचा याच्यामध्ये D2, नंतर Q, R आणि परत C, असा झाला तो क्लोज्ड पाथ. तर सेकंड टाइमाला करंट ह्या पद्धतीने ते फ्लो होईल. आता परत पुढे आउटपुट काढणार, निगेटिव्ह हाफ सायकल जाते बघा, हे निगेटिव्ह हाफ सायकल, ह्या निगेटिव्ह हाफ सायकलला हे असेल, मात्र त्यावेळेला आपलं आउटपुट मिळालं, हे आउटपुट मिळालं. डायरेक्शन ऑफ करंट कोणाकडून, Q कडून R कडे, डायरेक्शन ऑफ करंट Q कडून R कडे, हे असं आलं. आता परत पुढे तेच अल्टर होत जाईल. आता हे झालं, याच्यानंतर हे पॉझिटिव्ह हाफ सायकल आला, कसं येईल, आता इथे हा पॉझिटिव्ह हाफ सायकल आला, हे आला इथे पॉझिटिव्ह पोटेन्शियल, पॉझिटिव्ह पोटेन्शियल आता इकडे कसा बदलली बघा, हा झाला इथं निगेटिव्ह, हा येईल इथं पॉझिटिव्ह, हा आला इथं निगेटिव्ह, म्हणजे त्यावेळेला इथं निगेटिव्ह पोटेन्शियल आला. त्याच्यानंतर काय बदल झाला इथे बघा, हा P इथे आला P, P ला P, त्याच्यानंतर हा आला इथं N, P ला P आणि N ला N, P ला P, N ला N, म्हणजे तो झाला इथं फॉरवर्ड बायस. इट विल कंडक्ट ऍक्ट ॲज द क्लोज्ड स्विच. इकडे हा काय झाला, N ला P आणि P ला N, हा झाला इथं रिव्हर्स बायस, RB, डू नॉट कंडक्ट ऍक्ट ॲज द ओपन स्विच. आता करंटची डायरेक्शन कशी असेल बघा, आता करंट कोणामधून फ्लो होणार आहे, डायोड D1 मधून. मग आता हे करंट असं फ्लो होते, डायोड D1 मधून हे करंट फ्लो होईल, हे असं करंट फ्लो होत आहे. करंटची डायरेक्शन बदलत नाही, करंट Q कडून R कडेच फ्लो होतं, म्हणजे डायोड D1 फॉरवर्ड बायस असेल किंवा डायोड D2 फॉरवर्ड बायस असेल तर करंटची डायरेक्शन बदलत नाही. तर हे जे करंट आहे, हे करंट कोणाकडून, Q कडून R कडेच फ्लो होतं, करंट Q कडून R कडे फ्लो होतं. आउटपुट आपल्याला इथं मिळतं, हे आउटपुट इथे मिळालं बघा, हे आउटपुट मिळालं आहे, हे पॉझिटिव्ह सायकल, हे आउटपुट मिळालं. पुढे काय होईल,
सेम प्रोसेस. म्हणजे अगोदर काय होतं बघा, थोडक्यात अगोदर डायोड D1 ज्या वेळेला डायोड D1 हा फॉरवर्ड बायस मध्ये असतो, वेन डायोड D1 हा फॉरवर्ड बायस मध्ये असतो, त्यावेळेला डायोड D2 हा रिव्हर्स बायस मध्ये असतो. म्हणजे अगोदर पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला, नंतर काय होतं निगेटिव्ह हाफ सायकलला डायोड D1 हा रिव्हर्स बायस मध्ये असतो आणि डायोड D2 हा फॉरवर्ड बायस मध्ये असतो. समजलं? मग परत सेम रिपीट होतं, परत निगेटिव्ह पॉझिटिव्ह हाफ सायकल येईल, डायोड D1 फॉरवर्ड बायस मध्ये, म्हणजे अल्टरनेट एकानंतर एक. अगोदर एक डायोड जर फॉरवर्ड बायस मध्ये असेल D1, तर सोबत डायोड D2 रिव्हर्स बायस मध्ये असतो. नंतर डायोड ज्या वेळेला फॉरवर्ड बायस मध्ये असतो, तर त्यावेळेला डायोड D1 हा रिव्हर्स बायस मध्ये असतो. म्हणजे एकानंतर एक डायोड, एक फॉरवर्ड बायस, दुसरा डायोड हा रिव्हर्स बायस. कोणताही डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असला तरी सुद्धा करंटची डायरेक्शन बदलत नाही. करंट ऑलवेज फ्लोज Q कडून R कडे, हे करंट या ठिकाणी फ्लो होत असतं. करंटची डायरेक्शन ही बदलत नसते. आणि म्हणून जे आउटपुट आपल्याला या फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये मिळालं, हे आउटपुट, याचे गुणधर्म कोणते आहेत? इथं ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये, हे कॅरेक्टरिस्टिक बघा, 3 पॉईंट लक्ष ठेवायचे. हे आउटपुट याचं कंटिन्युअस मिळतंय. त्याच्यानंतर हे जे आउटपुट आहे पल्स सेटिंग आहे. कंटिन्युअस म्हणजे कसं सतत मिळतंय ना, पॉझिटिव्ह हाफ सायकलला पण मिळतंय, निगेटिव्ह हाफ सायकलला पण मिळतंय. हे कसं मिळालं या ठिकाणी? हे कंटिन्युअस आहे. पल्स सेटिंगचा अर्थ काय? टायमासोबत बदलणार आहे. इथे एक्स ऍक्सिस वरती टाइम असतो, वाय ऍक्सिस वरती इथं व्होल्टेज म्हणा किंवा करंट असेल. तर अगोदर काय होतं बघा, टायमासोबत वाढत जातं, परत कमी होतं, परत वाढतं, परत कमी होतं, परत वाढतं, परत कमी. म्हणजे पल्स सेटिंग. म्हणजे पल्स सेटिंगचा अर्थ काय? इट इज अ व्हॅरिंग विथ टाइम. पल्स सेटिंगचा अर्थ काय? इट इज अ व्हॅरिंग विथ टाइम. टायमासोबत ते बदलणार आहे, व्हॅरिंग विथ टाइम. आणि त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म आहे, इट इज अ डायरेक्ट करंट. डीसी मिळतं आपल्याला डायरेक्ट, म्हणजे अल्टर होत नाही, पण टायमासोबत बदलणार असतं. म्हणजे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होत नाही. हे जे पहिलं आहे इनपुट, हे एसी आहे आणि कोणतं इथं डीसी आहे. हे डीसी मिळतंय तुम्हाला इथं. 3 गुणधर्म ह्या फुल वेव्ह रेक्टिफायरच्या आउटपुटचे असतात. आणि जर आपण हाफ वेव्ह रेक्टिफायरचा जर विचार केला, हाफ वेव्ह रेक्टिफायर याचे गुणधर्म सेम आहेत. फक्त एक बदल असा आहे की याची आउटपुट वेव्ह फॉर्म जर बघितले बघा, याची आउटपुट वेव्ह फॉर्म कशी बसले की तुम्ही? बर, तर याचा आउटपुट कसं बघा, इथे मिळतंय आउटपुट, इथं आउटपुट मिळत नाही, इथे आउटपुट मिळतं, इथं मिळत नाही. म्हणजे इथे येणारे आउटपुट इथे येणार नाही, इथे येणार, इथं येणार नाही, म्हणजे अधून मधून येते बघा. याचा आउटपुट कोणतं बदल आहे? इथं इंटरमिटंट. तुम्हाला असे शब्द पुस्तकात सापडणार नाही, इंटरमिटंट. मात्र तुम्ही नीटची तयारी करताना तुम्हाला हा शब्द लागतो, इंटरमिटंट. इंटरमिटंट याचा अर्थ अधून मधून येणे. इंटरमिटंट म्हणजे काय? अधून म्हणजे इंटरवल नंतर येणे, केव्हा तर येणे असं बघा, अधून मधून येणे. म्हणजे कंटिन्युअस नाही येणे, अधून मधून येणे. आज कॉलेजला आला, उद्या आला नाही, परवा आला, नंतर पुढच्या दिवसाला आला नाही, तसं. पॉझिटिव्ह हाफ सायकल आउटपुट मिळालं, सोमवारी आला, मंगळवारी ऍबसेंट, बुधवारी आला, गुरुवारी ऍबसेंट, असं अधून मधून येतोय तो. तर ह्या ठिकाणी ते येतं, इंटरमिटंट आहे. आणि परत त्याचे 2 कॅरेक्टरिस्टिक सारखेच. पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे, दुसरे कॅरेक्टरिस्टिक हे पण पल्स सेटिंगच आहे. हे पल्स सेटिंग आहे. आणि तिसरा गुणधर्म याचा कोणता आहे की इट इज अ डीसी आहे, डीसी. तर फक्त कोणता बदल आहे? ह्या
दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये की याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ही कंटिन्युअस आहे याच्यामध्ये बघा, कोणती याच्यामध्ये कंटिन्युअस आहे आणि हा इंटरमिन एवढा बदल आहे फक्त बस. सांगा आता काही शंका ह्या टॉपिक मध्ये? समजलं? करंटची डायरेक्शन बदलत नाही. जरी समजा एक डायोड अगोदर डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असेल, डायोड D2 रिव्हर्स बायस मध्ये असेल, नंतर डायोड D2 फॉरवर्ड बायस मध्ये झाला, डायोड D1 रिव्हर्स बायस मध्ये असला, करंटची डायरेक्शन बदलत नाही. करंट ऑलवेज फ्लोज इन द सेम डायरेक्शन. कोणाकडून कोणाकडे? Q कडून R कडेच करंटची डायरेक्शन ही असते. आणि आता हे सर्व तुमच्या लक्षात येऊन जाईल. In full wave rectifier, current flows through the load in the same direction during both half cycle of input AC voltage. समजलं असेल तुम्हाला पहिलं वाक्य? समजलं का? In full wave rectifier मध्ये current flows through the load in the same direction. करंट लोड मधून एकाच डायरेक्शनला वाहतं ड्युरिंग बोथ द हाफ सायकल ऑफ द इनपुट AC व्होल्टेज. This is because the full wave rectifier circuit consists of two diodes conducting alternately. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये दोन डायोड असतात आणि ते एकानंतर एक कंडक्ट होतात. This is because the full wave rectifier circuit consists of two diodes. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये एकूण दोन डायोड असतात, ते एकानंतर एक काय होतात ते कंडक्ट होतात. Figure shows typical circuit of a full wave rectifier. The circuit consists of a center tap. बघा हा शब्द आला. Full wave rectifier consists of center tap transformer. Center tap transformer त्याच्यामध्ये हा असतो. And diode D1 and D2. The diode D1 and D2 are connected. Diode D1 आणि D2 असे कनेक्ट करायचे. That diode D1 is in the positive half cycle. Diode D1 and D2 are connected such that diode D1 conduct in diode D1 conduct होईल in positive half cycle आणि त्याच्यानंतर डायोड D2 हा कंडक्ट होईल इन निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ इनपुट व्होल्टेज. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलला एक फॉरवर्ड बायस मध्ये असेल डायोड D1, निगेटिव्ह हाफ सायकलला डायोड D2 हा फॉरवर्ड बायस मध्ये असेल. ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल जे एक्सप्लेन केलं तेच फक्त इथे वाचून दाखवतोय. During the positive half cycle of input voltage, the point A is at the higher potential than that of the point B and diode D1 conduct होतो. Current through the load resistance RL flows from the path. कोणाकडून कोणाकडे जातो तो बघा. A पासून त्याची सुरुवात झाली. A नंतर डायोड D1 ला पोहोचला, नंतर Q ला पोहोचला, नंतर R ला पोहोचला, असा आला C ला पोहोचला. तर ह्या पण तो फ्लो होतो. नंतर ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट व्होल्टेज पॉइंट बी इज ॲट द हायर पोटेन्शियल दॅन पॉइंट ए. बी पॉइंटला हायर पोटेन्शियल असतो अँड द डायोड D2 कंडक्ट होतो. द करंट थ्रू द लोड रेजिस्टन्स RL फ्लोज थ्रू द पाथ. Thus the current flows through the load resistance in the same direction during the both half cycle. The input and आउटपुट वेव्ह फॉर्म ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर दाखवले बघा, इकडे दाखवले त्या पुढच्या पेज वरती दाखवले इनपुट आणि आउटपुट वेव्ह फॉर्म ही दाखवले. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा, ह्या मधल्या नका करू, हे काही करायची गरज नाही तुम्हाला. इथेच एक्सप्लेन केलेलं आहे की पॉझिटिव्ह हाफ सायकलला आउटपुट मिळतं, निगेटिव्हला पण मिळतं, पॉझिटिव्हला पण मिळतं, निगेटिव्हला पण मिळतं. डायरेक्ट ही आणि ही तयार करायची. नंतर फर्स्ट वेव्ह फॉर्म इज द इनपुट AC. सेकंड वेव्ह फॉर्म shows the output when diode D1 conduct. Third wave form shows that when the diode D2 is a conduct. The fourth wave form combination shows the total output waveform of the full wave rectifier. आता याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, फुल वेव्ह रेक्टिफायर utilize both half cycle of the AC input voltage to produce the DC output.
MCQ वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवायचा की फुल वेव्ह रेक्टिफायर दोघं पण हाफ सायकल वापरतात, पॉझिटिव्ह पण हाफ सायकल वापरतात आणि निगेटिव्ह पण हाफ सायकल इथे वापरतात. ऍडव्हान्टेजेस काय आहेत? रेक्टिफिकेशन टेक प्लेस इन बोथ सायकल ऑफ AC इनपुट. Advantages of full wave rectifier is rectification takes place in both the cycles of AC input. दोघं वेळेला रेक्टिफिकेशन घडतं. इफिशियन्सी ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर ही जास्त असते हाफ वेव्ह रेक्टिफायर पेक्षा. इफिशियन्सी जास्त असते फुल वेव्ह रेक्टिफायरच्या हाफ वेव्ह रेक्टिफायर पेक्षा आणि रिपल इन फुल वेव्ह रेक्टिफायर कमी असतं दॅन दॅट इन द हाफ वेव्ह रेक्टिफायर. रिपलचा अर्थ सांगितलं. रिपल म्हणजे काय की DC आउटपुट ऑफ रेक्टिफायर सोबत काही प्रमाणामध्ये AC कंपोनंट पण मिळतो. DC मध्ये AC पण मिळतो. कसा अल्टर होतो ना तो, हा वाढतो परत कमी होतो, परत वाढतो परत कमी होतो, म्हणजे तो काय अल्टर झाला म्हणजे वाढला परत कमी झाला परत वाढला परत कमी झाला. तर जे रिपल आहे, रिपल म्हणजे काय, आउटपुट सोबत काही प्रमाणामध्ये AC कंपोनंट पण असतो आणि त्याला काय म्हणतात, रिपल म्हणतात. द रिपल इन फुल वेव्ह रेक्टिफायर हा कमी राहतो हाफ वेव्ह रेक्टिफायर पेक्षा, राहतो मात्र तो कसा असतो, कमी असतो, तर त्याला रिपल हे म्हटलेलं आहे. 3 ऍडव्हान्टेज आहेत फुल वेव्ह रेक्टिफायरचे ओव्हर द हाफ वेव्ह रेक्टिफायर पेक्षा. पहिला ऍडव्हान्टेज सांगितलं की रेक्टिफिकेशन टेक प्लेस इन बोथ द सायकल ऑफ AC इनपुट. सेकंड इफिशियन्सी जास्त असते. थर्ड रिपल फुल वेव्ह रेक्टिफायरचा कमी असतो दॅन हाफ वेव्ह रेक्टिफायर पेक्षा. त्याच्यानंतर रिपल फॅक्टर म्हणजे काय हे बघू. हे न्यूमरिकल काही महत्वाचं नाही. रिपल फॅक्टर म्हणजे काय, जे आउटपुट आहे रेक्टिफायरचं कन्सिस्ट ऑफ स्मॉल फ्रॅक्शन ऑफ AC कंपोनंट अलॉंग विथ द DC, त्याला रिपल म्हटलं बघा. Output of rectifier consists of a small fraction of AC component along with the DC, that is called as the ripple. आपण रिपल फॅक्टर पर्यंत आज पॉइंट घेऊ, नंतर उद्याला आपण कंटिन्यू करू. द आउटपुट ऑफ रेक्टिफायरचा आउटपुट कन्सिस्ट ऑफ अ स्मॉल फ्रॅक्शन ऑफ AC कंपोनंट अलॉंग विथ द DC, दॅट इज कॉल्ड द रिपल. द रिपल हा कसा असतो, अनडिझायरेबल असतो, म्हणजे अनिश्चित असतो, म्हणजे येईलच असं आपण सांगू शकत नाही. अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लक्च्युएशन इन द रिपल रेक्टिफायर आउटपुट. द रिपल हा अनडिझायरेबल असतो अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लक्च्युएशन इन द रेक्टिफायर आउटपुट. काय कशासाठी फ्लक्च्युएशन होतं, म्हणजे कमी जास्त होतं, म्हणजे वाढतो परत कमी होतो, परत वाढतो परत कमी होतो. म्हणजे हे जे फ्लक्च्युएशन घडतं हे कोणामुळे घडतं, या AC कंपोनंट आलेला असतो थोड्याफार प्रमाणात, त्याच्यामुळे घडतं. द इफेक्टिव्हनेस ऑफ रेक्टिफायर डिपेंड अपॉन द मॅग्निट्यूड ऑफ रिपल कंपोनंट इन इट्स आउटपुट. म्हणजे रेक्टिफायरचा जे आउटपुट आहे हे किती परिणामकारक आहे, इफेक्टिव्हनेस ऑफ द रेक्टिफायर डिपेंड असतो मॅग्निट्यूड ऑफ रिपल कंपोनंट. जर समजा रिपल कंपोनंट जर कमी असेल तर इफेक्टिव्हनेस जास्त असेल, रिपल कंपोनंट जर जास्त असेल तर इफेक्टिव्हनेस हा कमी असेल. द इफेक्टिव्हनेस ऑफ अ रेक्टिफायर डिपेंड्स अपॉन द मॅग्निट्यूड ऑफ रिपल कंपोनंट in its output. A smaller ripple means that the rectifier is a more effective. ही डायग्राम दाखवली बघा. हा रिपल आहे, कमी जास्त होतं बघा, वाढतं परत कमी होतं, परत वाढतं परत कमी होतं टायमासोबत. हा AC कंपोनंट आलेला असतो. रिपल फॅक्टरचा फॉर्म्युला पाठ करायचा. रिपल फॅक्टर, द रेशो ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये जाईल तुम्हाला तो. द रेशो ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट टू द व्हॅल्यू ऑफ द DC कंपोनंट. जो रेशो असतो रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंटचा टू द व्हॅल्यू ऑफ द DC कंपोनंट इन द रेक्टिफायर आउटपुट, त्याला रिपल फॅक्टर म्हणतात. म्हणजे किती आलेला आहे AC कंपोनंट, त्याला व्हॅल्यू ऑफ DC कंपोनंटशी कम्पेअर करायचा.
ही डेफिनेशन पाठ करायची. द रेशो ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ AC component to value of the DC component in the rectifier output is called as the ripple factor. is called as the ripple factor. ही डेफिनेशन पाठ करा. त्याला रिपल फॅक्टर हे म्हटलं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला फिल्टर सर्किट. नेक्स्ट पॉइंट आहे फिल्टर सर्किट. ठीक आहे, आता आपण इथं थांबूया. उद्या मात्र तुम्ही, आज आपण 10:30ला चालू केलं कारण की विद्यार्थी दिसत नव्हते. तर तुम्ही जे आहेत समजा वेळेवरती हजर आहेत. चला थांबू कारण की मला परत पुढचं लेक्चर आहे.